आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आज माननीय दीपक विठ्ठल गायकवाड सर पुण्याहून आलेले आहेत, जे स्वतः इंजिनियर असून पेरियार मिथक व वास्तव या पुस्तकाच्या लेखनाद्वारे त्यांनी पेरियार यांच्यावर लावलेले आरोप आपल्या संशोधकीय भूमिकेतून खोडून काढले व हे पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध करून दिलेले आहे. कमी कालावधीतच या पुस्तकाच्या 6 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यावरूनच या पुस्तकाची मागणी किती आहे हे लक्षात येते. ते जरी लवकर मिळत नसते तरी आज आपल्या सर्वांसाठी सरांनी ते इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. स्टॉलवर ते पुस्तक आहे. पुढे जास्त न बोलता पुढच्या 30 ते 40 मिनिटांमध्ये पेरियार मिथक व वास्तव या संदर्भात माननीय दीपक गायकवाड सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना जय भीम, जय पेरियार. खरं तर मला खूप आश्चर्य वाटतंय एवढे लोक आणि पेरियार ह्या एका विषयाला बघून या ठिकाणी ऐकायला आलेत. तुम्ही वाकेकर सरांचा पराक्रम ऐकला असेल. मी आज सकाळीच बघून आलो. त्यांनी कॉलेजवर पेरियार साहेबांचा महाराष्ट्रातला पहिला पुतळा उभारला होता. लढाई चालू आहे अजून सरांची आणि सरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो, जी तुमची पुढची हायरिंग आहे त्याच्यामध्ये 100% तुम्ही केस जिंकणार आहे. मी केसबद्दल जे काही यांच्याकडून ऐकलं आहे आणि त्यांची तयारी जी पाहिली आहे त्यावरून मी हा अनुमान काढला. असंच नाही बोलत आहे मी. 100% सर ही केस जिंकणार. तो पुतळा पुन्हा उभा राहणार आणि पेरियार महाराष्ट्राच्या घरोघरी वाचला जाणार, समजला जाणार. पेरियार वाचला आणि समजला की काय होतं हे तुम्ही तमिळनाडूच्या इलेक्शनचे जे काही रिझल्ट येतात, मी आत्ताच्याच पार्टीबद्दल नाही बोलत आहे, जी काय पार्टी DK असेल, DK पॉलिटिकली ॲक्टिव्ह नाही, DMK असेल, AIDMK असेल किंवा आत्ताचे विजय थालापती यांचा TVK जो असेल, प्रत्येकजण पेरियार यांना मांडणारा पक्ष आहे. पेरियार यांना मांडलं तरच पार्टी विजयी ठरते किंवा सत्तेत येते. हे एक सूत्र साऊथला तुम्ही पाहिलं असेल. आता हे मी का म्हणतोय, पेरियारला डावलल्यानंतर काय होतं ह्याचा जर एक तुम्ही 2019चा जर एक न्यूज पाहिली असेल, शिवाजी द बॉस रजनीकांत यांची, त्यांनी एक पार्टी स्थापन केली होती आणि त्यांनी एक ऑब्झर्व केलं की आपले अपोजिट पार्टी कोण आहेत, तर सगळे पेरियारवादी आहेत. आपण काहीतरी वेगळं घेऊन आलं पाहिजे. त्यांनी एका स्टेजवर बोलताना, म्हणजे कार्यक्रम तो पॉलिटिकल नव्हता पण त्या ठिकाणी बोलताना ते पेरियार यांच्यावर टीकात्मक बोलले. आता रजनीकांत किती मोठा माणूस आहे सगळ्यांना माहिती आहे. तिकडं त्यांना देव मानतात. त्यांच्या पिक्चरच्या वेळी त्यांना सुट्टी दिली जाते. बऱ्याचशा कंपन्या सुट्टी जाहीर करतात किंवा त्यांना दुग्धाभिषेक वगैरे केला जातो वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. म्हणजे अगदी देव ह्या पद्धतीची त्यांची त्या ठिकाणी इमेज आहे. तर पेरियार यांच्यावर टीका केल्यामुळं त्यांनासुद्धा मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यांचे पुतळे जाळले गेले. त्यांना शेवटी आरोग्याचं कारण देऊन त्यांना पॉलिटिक्समधून कायमची एक्झिट घ्यावी लागली. तर हे अशा पद्धतीने पेरियार 1973ला आपल्यातून गेले. म्हणजे जवळजवळ किती वर्ष झालेत बघा, 50हून अधिक वर्षाचा काळ येऊन गेलेला आहे. तरी प्रत्येकजण, प्रत्येक पार्टी त्यांच्या विचारांनी आम्ही आमची जे काय कारकीर्द असेल ते राबवणार आहोत असा दावा करते आणि तो मंत्र यशस्वी होतो. लोक ॲक्सेप्ट करतात. जर पेरियारला नाकारलं तर काय होतं हे रजनीकांतचं एक उदाहरण आहे आपल्यासमोर. पेरियार ज्यावेळी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा आला त्यावेळी मला तो खटकला होता, प्रामाणिकपणे सांगतो. खटकण्याचं कारण एकमेव की बाकी सगळं ते नास्तिक होते किंवा त्यांनी रामायण किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, त्या सगळ्या माझ्यासाठी गौण होत्या. मला सगळ्यात जास्त खटकलेली गोष्ट होती त्यांची की त्यांनी द्रविड नाडू जो त्यावेळेचा मद्रास प्रांत जो होता तो त्यांनी सेपरेट नेशन म्हणून त्यांनी मागितला होता. ज्या पद्धतीने मोहम्मद अली जिन्नांनी वेगळा पाकिस्तान मागितला तसा तो त्यांनी मागितला होता. आणि ही मला
त्यावेळी खूप खटकलेली. म्हणजे ह्या माणसाचं चरित्र मी का लिहू असं म्हणजे मनात एक कायम प्रश्न येत होता. मी सुरुवात त्या चॅप्टरपासूनच केली. मी माझ्या पुस्तकाच्या मनोगतामध्ये पण ते लिहिलेलं आहे की जर तो चॅप्टर मला पचला, जर त्याच्यातून जर पेरियार मला कन्व्हिन्स झाले तर मी पुढं काम करेन, नाही तर मी पेरियारचं चरित्र लिहिणार नाही असं मी ठरवलं होतं. आणि मी त्याच्यामागची कारणं शोधण्यास सुरुवात केली. काय नक्की काय त्यांना अडचण काय होती भारतासोबत राहण्याची वगैरे. तर त्यावेळी मला आपल्या इतिहासाची एक दुसरी बाजू पण आहे आणि जी आपल्यापासून लपवली गेली आहे, जी आपल्यापर्यंत पोचवली गेली नाही, हे एक माझ्या लक्षात आलं. विचार करा, या ठिकाणी आंबेडकर आणि पेरियार यांचा एक फोटो पाहिला असेल तुम्ही. आणि आपल्या व्याख्यानमालेचं नाव पण काय आहे, बाबासाहेब पेरियार मैत्री व्याख्यानमाला. 32 डिग्र्या घेतलेला माणूस बाबासाहेब आंबेडकर, मागच्या शतकातला भारतातला सगळ्यात विद्वान माणूस मी तर मानतो त्यांना. त्या माणसाला जर पेरियारशी मैत्री करावीशी वाटत असेल तर तो माणूस काय लेवलचा विचारवंत असू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता. जॉन रॅले म्हणून एक अमेरिकन पत्रकार आहेत. त्यांनी पेरियार यांचा ज्यावेळी अभ्यास केला आणि त्यांच्यावर जे काही लिखाण केलं त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं आहे की मागच्या 2000 वर्षांमध्ये भारतामध्ये एवढा क्रांतिकारी पुरुष जन्माला आलेला नाही. आता त्या पुरुषाला फक्त साऊथ पुरताच मर्यादित ठेवण्याचं काम करण्यात आलेलं आहे. मी तर म्हणतोय जर तुम्हाला पेरियार माहिती नसेल तर त्यामध्ये तुमचा दोष नाही, तुम्हाला पेरियार माहिती होऊ दिलेला नाही. शाळेमध्ये जो काही इतिहास विषय असतो त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला त्यांचा उल्लेख मिळणार नाही. APJ अब्दुल कलामांनी एक उल्लेख केलेला आहे की ज्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं त्यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष दुसऱ्या महायुद्धात काय घडतंय याच्याकडे लागलेलं असायचं, पण पूर्ण मद्रास प्रांत जो आहे तो पेरियार काय सांगतात, पेरियार यांची ह्या सगळ्यावर कमेंट काय आहे किंवा ते काय सांगतात ह्याच्याकडे त्यांची आतुरता असायची. मग त्यांचं पेपर हातात आलेलं पहिल्यांदा पेरियार काय बोलतायत. पेरियार यांची 8 वृत्तपत्र आहेत बरं का एकूण, त्याच्यामध्ये इंग्लिश तमिळ असे. कधी बंदी आली की दुसऱ्या नावाने काढलं वगैरे. खूप क्रांतिकारी माणूस. हे सरकार का पाडलं पाहिजे या नावाचा त्यांनी ज्यावेळी एक लेख लिहिला. म्हणजे बरेच जण, आता माझ्या पुस्तकाचं नावच आहे मिथक आणि वास्तव. मिथक भरपूर पेरलेले आहेत. पेरियार हे इंग्रजांचे एजंट होते. इंग्रजांचं एजंट हे सरकार का पाडलं पाहिजे पारतंत्र्यात असताना असा लेख लिहू शकेल? नाही लिहू शकणार, बरोबर. जर ते इंग्रज सरकारचे जर समर्थक होते तर त्यांनी ह्या टाईपचा लेख लिहिला नसता आणि त्याच्यासाठी त्यांचं ते वृत्तपत्र बंद पडलं, त्यांना जेल झाली वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीने हे पेरियार आपल्याला महाराष्ट्रात घरोघरी अभ्यासले गेले पाहिजेत. याच्यामुळे होणार काय, एकतर सगळ्यांना म्हणजे जी भीती असते ती ही आहे की सरकार पलटी होईल, मे बी TVK इकडे येईल किंवा तमिळ लोकांचं आपल्यावर वर्चस्व होईल किंवा त्यांचा माणूस आपण इथं आणल्यामुळे आपल्याकडं आणखी एक असं बोललं जातं की आपल्याकडं विचारवंतांची खूप मोठी फौज आहे. डॉक्टर बाबासाहेब असतील, गाडगे महाराज असतील, अगदी संत परंपरेतले तुकाराम महाराज असतील, एवढी सगळी मोठी विचारवंताची फौज असताना एका दुसऱ्या प्रदेशातला विचारवंत का त्याला आपण ॲक्सेप्ट करायचं. तर ह्याच्या मागचं कारण आता मगाशी सरांनी पण सांगितलं, आपल्या विचारवंतांनी काहीतरी पोकळी सोडलेली आहे. मी म्हणजे तुम्हाला कदाचित ह्याचं माझा राग येईल किंवा तुम्हाला हे पटणार नाही, पण ती पोकळी सोडलेली आहे. एकमेव असा विचारवंत, म्हणजे मी ज्यावेळी मला पेरियार माहिती नव्हता त्यावेळी मी असा आयडियल विचारवंत कसा असावा ह्याच्याबद्दल मी ज्यावेळी विचार करायचो त्यावेळी तो देव न मानणारा, तो धर्म न मानणारा, तो जात न मानणारा, तो देश न मानणारा, सगळे देशातली सगळी जनता ही आपले बांधव सगळे माणसंच आहेत ना, काय वेगळे, ज्याच्या वातावरणाप्रमाणे जे ते कोण गोरे आहेत कोण काळे आहेत, बस ह्याच्या पलीकडं असा एक मानवतावादी कोणतरी फिलॉसॉफर असावा असं मला वाटत होतं. ज्यावेळी पेरियार सापडला त्यावेळी मला एकदम आश्चर्य वाटलं की असा माणूस ऑलरेडी होऊन गेलेला आहे. तर धर्माची आणि देवाची चौकट मोडणारा भारतातला एकमेव विचारवंत जर कोण असेल तर ते पेरियार होते. अगदी मी तर म्हणेन आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. साऊथमध्ये जी सामाजिक क्रांती झालेली आहे
की आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या विचारवंतांची फौज असून पण करता आलेली नाही. याच्यामागं कारण हेच आहे की आपल्याला धर्माची आणि देवाची चौकट आपल्याला मोडता आलेली नाही. हे त्याच्यामागचं कारण आहे. त्यासाठी पेरियार महाराष्ट्रातच नव्हे तर मी तर म्हणतोय पूर्ण देशात, पूर्ण जगात तो पेरला गेला पाहिजे, लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आणि त्यानिमित्तानेच हे पुस्तक मी लिहिलं आहे. लवकरच त्याचं इंग्लिश व्हर्जन पण येतं आहे. मे बी येत्या जूनमध्ये ते येईल. मला 1-2 महिन्यापूर्वी, आमची ओळख काय फारशी जुनी नाही आणि वयात जरी अंतर दिसत असलं तर आम्ही खूप चांगले दोस्त आहोत. आमची नेहमी चर्चा होते पेरियार या विषयावर. 2 ते 3 महिन्यापूर्वी मला सरांचा फोन आला होता. त्यांनी या पुस्तकाची ॲड बघून मला फोन केला होता की सर हे पुस्तक जसं ह्यांनी पुतळा उभारला आहे हे जसं मला माहिती नव्हतं तसं मी पुस्तक लिहिलं हे यांना माहिती नव्हतं. मी पण आश्चर्यचकित झालो की महाराष्ट्रात पेरियार यांचा पुतळा उभारणारा कोणीतरी आहे, आपल्या विचारांचा प्रसार कोणतरी करतं आहे. छान वाटलं मला ते ऐकून. आणि त्या पुतळ्या संदर्भात जे काय आता सध्या विरोध करणारे जे लोक आहेत, असाच विरोध सर मला माझ्या पुस्तकावेळी पण झाला होता. सेम याच प्रकारे अगदी धमक्यांचे फोन येणं वगैरे. आणि हे जे सगळे आहेत ना, हे म्हणजे त्यांना सामाजिक क्रांती घडेल ह्याची भीती नाही, राजकीय सत्ता पलटेल ह्याची भीती आहे. आणि त्या भीतीतून हा विरोध होतो, लक्षात घ्या. जर पेरियार लोकांना समजले तर काय होतं, लोक विवेकवादी होतात. लोकांना धर्माच्या आधारावर किंवा जातीच्या आधारावर त्यांच्यामध्ये फूट पाडता येत नाही किंवा त्यांच्यात धुळपेक करता येत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. थोडक्यात जर सांगायचं झालं तर पेरियार जे आहेत हे कडू काड्याप्रमाणे आहेत. जर बाकीचे विचारवंत किंवा अगदी आंबेडकर जरी म्हटले आपण, आता पेरियार यांना दक्षिणेचे आंबेडकर असं बोललं जातं, बरोबर. खरं तर मी त्या मुद्द्यावर पण येणार आहे. मी माझ्या पुस्तकामध्ये हा मुद्दा खोडून काढलेला आहे की पेरियार यांना दक्षिणेचे आंबेडकर नाही म्हटलं गेलं पाहिजे. का ते मी नंतर सांगेन. पण आंबेडकर आणि पेरियार ह्यांच्यात मूळ फरक काय आहे जर सांगायचं झाला तर आंबेडकर हे सिरपप्रमाणे आहेत. कशाप्रमाणे? सिरपप्रमाणे. तर पेरियार हे कडू काड्याप्रमाणे आहेत. औषध दोघातही आहे. सिरप म्हणजे जे आपण पितो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जे असतं, औषधासोबत साखरेचं प्रमाण थोडं जास्त असतं. आणि काड्यामध्ये साखर बिलकुल नसते, पिलं की झिंझिने येतात. त्या पद्धतीचे पेरियार आहेत. ते थोडेसे पचायला, मुळात गळ्याखाली उतरवायलाच जड जातात. तर हा एक बेसिक फरक आहे. आता पेरियार यांना दक्षिणेचे आंबेडकर का नाही म्हणायचं याच्याबद्दल मी सरांनी पण ते पुस्तक वाचलेलं आहे. अगदी सुरुवातीलाच मी याच्या विरोधात लिहिलेलं आहे. काय होतं बघा, पेरियार कोण? पहिलं उत्तर येतं काय? दक्षिणेचे आंबेडकर. आपण आंबेडकर वाचलेला असतो. हे जे काम आंबेडकरांनी महाराष्ट्रात केलं तेच त्यांनी तिकडं केलं. झाला तिथंच पेरियार हा विषय बाजूला राहिला. ॲक्च्युली ही जी टर्म आहे, पेरियार हे दक्षिणेचे आंबेडकर होते, हे पेरियार यांना दक्षिणेपुरतंच लिमिटेड कसं ठेवता येईल ह्या उद्देशाने एक पळकाडूपणा केलेला आहे असं मला तर वाटतं. म्हणजे ज्यांनी कोणी पहिल्यांदा उल्लेख केला त्यांनी ह्या उद्देशानेच असा उल्लेख केलेला आहे की पेरियार हे दक्षिणेकडेच राहत. दक्षिणेचे आंबेडकर म्हटलं की ठीक आहे बाबा, जे आंबेडकरांनी केलं तेच पेरियार यांनी केलं, आंबेडकर मला समजलेत किंवा जे आंबेडकरांचं कार्य मला समजलं आहे, तसंच काहीतरी त्यांनी तिकडं केलं असेल असं ॲज्युम करून ते वाचलं जात नाही. पण ॲक्च्युली पेरियार आणि आंबेडकर यांच्यामध्ये खूप फरक आहे. काय फरक आहे तर एकच उदाहरण द्यायचं झालं, आंबेडकरांनी संविधान लिहिलं होतं, पेरियार यांनी ते संविधान माहिती आहे तुम्हाला काय केलं होतं? आता जाळलं होतं. जे मला जे विरोधक आहेत ते हा मुद्दा हे करतात की काय विद्वत्ता त्या माणसाची असणार आहे ज्यांनी संविधान जाळलं. संविधानाचं जे पहिलं संशोधन आहे जे 1951ला नेहरूंनी घडवून आणलं आणि पहिली अमेंडमेंट जी काय झाली संसदेतलं पहिलं संविधान संशोधन, हे का झालं होतं तर हे पेरियार यांनी साऊथमध्ये जी काय चळवळ उभारली होती संविधान विरोधी, त्यांनी संविधानाला विरोध म्हणून नाही केलं आणि संविधान नाही जाळलं. ही एक गोष्ट आणखी क्लिअर करतो. त्यांनी संविधानातली ती कलमं जाळली होती ज्याचा त्यांना
विरोध होता. कलमं भरपूर आहेत, त्यातल्यात एक उदाहरणच द्यायचं झालं तर कलम 13 जे आहे, जे काय सांगतं की स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे ज्यावेळी इंग्रज सरकार ज्यावेळी भारतात राज्य करत होतं त्यावेळी जे काय त्यांनी अध्यादेश नियम वगैरे जे काय त्यांनी लागू केले होते ते सगळे संविधान लागू झाल्यानंतर झाला. मग सरांनी उल्लेख केला 1921ला मद्रास प्रांतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण घोषित झालं, जे 1929ला लागू झालं. SC ST OBC जे काय आरक्षण होतं. आता तो अध्यादेश कुणामार्फत आला होता तर इंग्रज सरकारमार्फत आला होता. ज्यावेळी संविधान लागू झालं त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा गदा आली ती आरक्षणावर गदा आली. आपलं SC ST आरक्षण हे 1951ला जाहीर झालं. ही एक गोष्ट म्हणजे मध्ये काळ होता ज्यावेळी आरक्षण नव्हतं या देशामध्ये. तर जे साऊथ इंडियन ब्राह्मण आहेत हुशार होते ते, त्यांनी ज्यावेळी संविधान वाचलं त्यांच्या लक्षात आलं लगेच चला आता हे आपल्याला एक मोका सापडलेला आहे. त्यांनी लगेच ब्राह्मण विद्यार्थ्यांना पुढे घेऊन एक असोसिएशन आहे ब्राह्मण वेलफेअर असोसिएशन म्हणून, त्यांनी विद्यार्थ्यांना पुढं केलं, स्वतः नाही विद्यार्थ्यांना पुढं केलं आणि कोर्टामध्ये केस दाखल केली की हे अशा अशा पद्धतीने हे आरक्षण आता रद्द झालं पाहिजे. हे ज्यावेळी पेरियार यांना कळलं त्यावेळी त्यांनी, आता पेरियार साधासुद्धा माणूस नव्हता, एकदम आक्रमक. मी माझ्या पुस्तकाच्या मागच्या ह्याच्यावर मलपृष्ठावर पहिलंच वाक्य, एका योद्ध्यामध्ये असणारी आक्रमकता जर एका विचारवंतामध्ये उतरली तर तो आपली विचारांची लढाई कशी लढेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे पेरियार, असं माझं ते वाक्य आहे. नक्कीच ते म्हणजे अर्ज विनंत्या ह्याच्या भानगडीत पडणार नव्हते. ते रस्त्यावर उतरले, त्यांनी संविधानाला विरोध केला. सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळी गृहमंत्री होते. नेहरूंनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली, जा पेरियार नावाचा कोण माणूस आहे त्याला समजावा, त्याला सांगा हे संविधान तुमच्यासाठीच आहे. ते गेले आणि आंदोलकांना भेटले आणि परत आले आणि नेहरूंना सांगितलं तुम्हाला तात्काळ संसदेत संशोधनासाठी सुरुवात केली पाहिजे, तुम्हाला हे आरक्षण आणावंच लागेल किंवा जे काय संविधानात गरजेचे बदल आहेत ते तुम्हाला करावेच लागतील. आणि बघा कुठल्याही देशात इतक्या तत्परतेनं लगेच हे झालेलं नाही आहे बरं काय. तुम्ही कोणत्याही देशाचं कॉन्स्टिट्यूशन कधी आलं आणि पहिली दुरुस्ती कधी झाली ह्याच्यातलं जर तुम्ही बदल बघितला खूप मोठा काळमध्ये गेलेला आहे. भारत एकमेव असा देश आहे ज्याच्यामध्ये लगेच 1951ला पहिली अमेंडमेंट झाली आणि ज्याच्यामध्ये SC ST आरक्षण लागू केलं. जर पेरियार हे आंबेडकर यांनी जर संविधान लिहिलं असेल तर पेरियार यांनी ते टिकवलं हे लक्षात घ्या. ही जर अमेंडमेंट आली नसती तर खूप मोठा तोटा सहन करावा लागला असता आपल्या देशाला, जो पेरियार यांच्यामुळं होण्यापासून वाचला आहे. पेरियार यांना दक्षिणेचे आंबेडकर म्हणतो, बरोबर आहे, सगळेच म्हणतात. म्हणजे अगदी तुम्ही राष्ट्रीय पक्षांचा जरी उल्लेख जर बघितला, पण एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आंबेडकर जयंती पूर्ण देशभर साजरे होते. अगदी राष्ट्रीय पक्षसुद्धा म्हणजे सगळे ते साजरे करतात, फोटोला हार घालतात, सोशल मीडियावर फोटो वगैरे टाकतात. पेरियार यांच्या बाबतीत तसं होत नाही. जर ते तंतोतंत दक्षिण भारताचे जर आंबेडकर असतील तर काय व्हायला पाहिजे होतं? पेरियार यांची जयंती साजरी व्हायला पाहिजे होती. हा जो विरोध होतोय वाकेकर सरांना तो नाही व्हायला पाहिजे होता, बरोबर. पण हे सगळं होताना दिसतं. याच्यामागं काय कारण आहे? तर पेरियार यांनी आपली विचार मांडण्याची जी त्यांची पद्धत होती ती एकदम आक्रमक होती आणि ते जर त्या पद्धतीने जर त्यांच्या विचारांचा जर प्रसार झाला तर तशीच आक्रमकता त्यांना समजून घेणाऱ्यांमध्ये पण येईल. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. पेरियार यांच्याविषयी आणखी एक मिथक पसरवलेलं आहे की पेरियार हे फक्त हिंदू धर्माचा त्यांना तिटकारा होता, फक्त हिंदू धर्मविरोधक होते वगैरे. पेरियार हे हिंदू धर्मविरोधक होते हे अर्ध सत्य आहे. ते धर्मविरोधक होते. त्यांना प्रत्येक धर्म, ह्या जगातला प्रत्येक धर्म हा नाहीसा व्हावा, मनुष्य नावाचा एकच धर्म ह्या पूर्ण जगामध्ये असावा, अशा प्रकारच्या विचारांचे ते होते. त्यांचं एक पुस्तक आहे आणि कदाचित
तुम्ही त्या पुस्तकाचं नावही ऐकलं नसेल आणि जर ते पुस्तक तुमच्या समोर आलं तर त्याच्यावरचा जो फोटो आहे ना तो पेरियार यांचा फोटो हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. अशा पद्धतीचा त्यांचा फोटो लावलेला आहे त्याच्यामध्ये. त्या पुस्तकाचं नाव आहे वेदांगलीन वांदावंगल. जर तुम्ही गुगलला सर्च जरी केलं तर ते पुस्तक तुमच्या समोर जे येईल ते जे पुस्तक आहे ते त्यांनी 1956ला त्यांच्या विचारांचं ते कलेक्शन आहे खरं. त्यांनी जे काय भाषणं वगैरे जे काय ह्या विषयांवर केली त्याच्यामध्ये त्यांनी इस्लाम, ख्रिस्ती, बघा बऱ्याच जणांना ही ज्यावेळी एखाद्या अंधश्रद्धेवर बोललं जातं त्यावेळी काय म्हणतो बाबा तुम्ही फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धांबरोबर बोलताय, मुस्लिमांच्या किंवा ख्रिस्ती धर्मामध्ये त्यांच्यामध्ये पण जाती व्यवस्था आहे वगैरे वगैरे, तुम्ही त्यांच्याबद्दल का बोलत नाही, असं एक प्रकारही होतं. आणि पेरियारवर पण हा केला जातो की ॲक्च्युली ते सगळं त्यांनी बोललेलं आहे पण ते ट्रान्सलेट झालं नाही तमिळपासून इतर लँग्वेजमध्ये. हा एक मोठा पेरियार यांच्या बाबतीतला लूपहोल मला सापडला की पेरियार, अगदी माझंसुद्धा असंच मत होतं की जर हा माणूस धर्म या संकल्पनेला नाकारतोय तर त्यांचे बाकीच्या धर्मांवर काहीतरी मतं असली पाहिजेत. आणि मला योगायोगानं ते पुस्तक सापडलं. माझ्याकडे जी प्रिंट आहे त्याची किंमत आहे ₹2, जे 1956च्या आसपास प्रिंट झालेलं होतं. तर जर कोणी तुम्हाला म्हटलं की पेरियार हिंदू विरोधी होता आणि त्यांनी फक्त हिंदू धर्मावर टीका केली वगैरे तर तुम्ही हेच बोलू शकता की पेरियार यांनी फक्त हिंदू धर्मावर टीका केलेली नाही तर सर्वच धर्मांवर टीका केलेली आहे. त्यांनी एक शब्दप्रयोग केलेला आहे त्या पुस्तकांमध्ये, सगळे धर्म हे एकाच डबक्यातून निघालेले बेडके आहेत. बघा ठीक आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. अगदी मला 2 तास दिले तरी माझे मुद्दे संपणार नाहीत. पण मी आता कन्क्लुजनकडे येतो आहे, जास्त वेळ नाही घेणार आहे. पेरियार यांच्याकडून आपण काय शिकू शकतो तर लढा कसा द्यायचा. नुसतं हमारी मांगे पुरी करो, हमारी मांगे पुरी करो असं म्हणणारे पेरियार नव्हते. हमारी मांगे पुरी करो वरना त्याच्या पुढं जे काय असायचं ती सगळी आज मिथक आहेत बरं काय. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेरियार यांनी संविधान जाळलं का, त्याच्या खोलात शिरा, तुम्हाला कळेल त्याच्यामागची कारण. पेरियार यांनी रामायणावर टीका केली का, त्याच्यामध्ये पण शिरा. त्यांनी ज्या ज्या काय ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत आणि ज्या तुम्हाला पटल्या नाहीत किंवा ज्याच्यावर टीका केली जाते ते सगळं जे हमारी मांगे पुरी करो वरनाच्या पुढं जे आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी ते बोलून दाखवलं आहे आणि ते करून दाखवलेलं आहे. अगदी तो दिवस आला नाही खरं. त्यांनी एक मागणी पूर्ण करण्यासाठी माझी ही जर मागणी पूर्ण नाही झाली तर मी तिरंगा जाळेन अशा प्रकारची आहे. आणि त्यावेळी तो जो एक ॲक्ट आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीय संपत्तीला जर नुकसान केलं तर काही शिक्षा वगैरे, तो त्यावेळी नव्हता. तो ह्या धमकीमुळे आला आहे, लक्षात घ्या. पेरियार यांनी ही धमकी दिली आणि ती मान्य पण झाली, ती मागणी मान्य झाली. तो कायदा यायला वेळ लागेल म्हणून ती मागणी मान्य करायला लागली आणि लगेच पटकन कमी काळातच तो कायदाही आणून जेणेकरून आपल्याला काहीतरी ह्याच्यावर अंकुश ठेवता येईल. तर लढा कसा द्यायचा, वाकेकर सर लढा देण्यासाठी हमारी मांगे पुरी करो वरना, लक्षात घ्या, हा एक खूप मोठा मंत्र मला पेरियार यांच्या ह्याच्यातून सापडलेला आहे आणि तो आपण केला पाहिजे. नुसतं माझी मागणी हे निवेदन नाही, हे कधी होईल, नाही झालं तर मी असं करतोय. हां, आणि जर नाही झालं तर ते केलं पण पाहिजे. हे पेरियार होते बरं काय. हे सगळे ते जे ज्या काय त्यांच्याबद्दल जे काय म्हणजे संविधान जाळणं असेल, रामायण जाळणं असेल किंवा जे काय ह्या गोष्टी त्यांनी ह्याच्यातून केलेल्या आहेत. हिंदी विरोधी आंदोलनामध्ये असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा ज्या तुम्हाला माझ्या पुस्तकामध्ये एकदम सविस्तर मी ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तुम्ही जर संधी मिळाली तर नक्की वाचा. आणखी एक छोटंसं सर, आता आपण कांद्याच्या भावाबद्दल वगैरे ऐकतोय बातम्या, बरोबर, आणि त्याच वेळेला मोदी परदेशात फिरतायत, एवढे खर्च करतायत वगैरे, अशा पण आपण टीका हे करतोय. इमॅजिन करा असाच पेरियारसारखाच दाढीवाला माणूस, नाही मी कशा कुणाबद्दल बोलतोय तो यांच्याबद्दल नाही बोलत आहे ज्यांची बर्थडेट पण 17 सप्टेंबरच आहे, तो परदेशात किंवा आपल्याच पक्षाच्या पार्टीच्या एखाद्या मंचावर आहे आणि तो म्हणतो की शेतकऱ्यांच्या भावाचं, कांद्याच्या भावाचं काय झालं. पॉसिबल आहे का हे? कधी ऐकायला मिळेल का? हे स्वप्नवत वाटतंय ना तुम्हाला की आपल्याच मंचावरून आपल्याच पक्षातील
कृषी मंत्र्याला तो प्रश्न विचारतोय की शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावाचं काय झालं. हे पेरियार यांनी केलेलं आहे. ज्यावेळी तमिळनाडूमध्ये पहिलं तमिळ सरकार, द्रविड सरकार, जे अण्णादुराई ज्यावेळी मुख्यमंत्री झाले, काँग्रेस तर जे पहिलं सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी त्यांनी तमिळ भाषेसाठी, तमिळ अस्मितेसाठी मोठा लढा दिला होता. हिंदी ॲजिटेशन वगैरे जे तुम्ही ऐकलं असेल, हिंदी विरोधात बरंचसं हे केलं होतं. आता आपलं तमिळ सरकार आहे तर काहीतरी मोठं झालं पाहिजे, मोठं सेलिब्रेशन झालं पाहिजे, ह्या हेतूने त्यांनी एक परिषद भरवली होती, तमिळ परिषद. आणि ते सगळं बघून त्यांना असं वाटलं होतं की पेरियार खुश होतील. अगदी अध्यक्ष केलं होतं, त्यांना आणून खुर्चीवर बसवलं होतं. पेरियार भाषणाला उभे राहिले, असं पाहिलं सगळीकडं. अंदाज आला त्यांना, ह्यांनी खूप काही उधळलेत ह्या कार्यक्रमासाठी. ते म्हटले, अशीच परिषद शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासाठी तुम्ही का नाही भरवली. हे त्यांचं पहिलं वाक्य होतं. त्यांनी झापलं, सगळ्यांनी माना खाली घातल्या. बघा, हे आहेत पेरियार. सत्तेवर बसलेला माणूस आपलाच आहे, हा मंच आपलाच आहे, आपलीच पार्टी आहे. आणि त्या ठिकाणी त्या पक्ष जो ज्या आयडिओलॉजीवर चालतो आहे, तो आयडियल पर्सन जो आहे तोच अशा प्रकारे प्रश्न करतो आहे आणि आम्हाला माना खाली घालायला लागत आहेत. विचार करा, आत्तासुद्धा साऊथमध्ये हे चित्र आहे. के वीरामणी, आज आमचं डिस्कशन झालं. जो विजय थालापती जो आहे, त्यांच्याबद्दल ऐकलं असेल तुम्ही, ते पेरियार यांच्या विचारांनी चालणारा पक्ष वगैरे. ते के वीरामणी, जे पेरियार यांचे आत्ताचे डीकेचे वारसदार आहेत, त्यांची त्यांनी मदत घेतली. मी खरं हे बोलणं योग्य आहे की नाही माहिती नाही. आत्ता मगाशी मॅडमांनी उल्लेख केला, एकही ब्राह्मण मंत्री त्या ठिकाणी केला नाही. हा सल्ला कोणी दिला आहे तर के वीरामणी यांनी दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्या सल्ल्याचं पालन मान राखलेलं आहे. आणि म्हणजे शिक्षण मंत्री असेल किंवा अजून कोणती तरी 2-3 पद्धत त्यांनी सांगितली की ही ब्राह्मणांना नाही दिली गेली पाहिजेत, आणि ते त्यांनी पाळलं. तर अशा प्रकारे महाराष्ट्रात काही मला दिसत नाही की बाबा कोणीतरी म्हणतो आणि किंवा मी तर म्हणतो हे चित्र पूर्ण देशामध्ये असलं पाहिजे. कुणीतरी असं एक आयडियल पर्सन, आयडिओलॉजी, कुठली तरी एक आयडिओलॉजी असली पाहिजे की त्याचं सरकार ऐकेल. सरकार जनतेचं तर ऐकत नाही, तुम्ही बघताच आहे. तर अशी आयडिओलॉजी तरी कुठली तरी अशी असावी. त्यासाठी हे पेरियार वाचले पाहिजेत. ही आयडिओलॉजी आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण होईल. आपण सगळेजण पेरियारसारखे जर आक्रमक झालो तर सरकारला आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. मंत्र मी मगाच सांगितलं तुम्हाला, हमारी मागे पुरी करणं वरना. आणि त्या वर्णानंतर तुम्ही जे काय बोलणार आहे ते तुमच्या स्कोपमधलं असणार आहे, ते तुम्ही केलं पाहिजे, तर ते सरकार जागं होणार आहे किंवा जागेवर येणार आहे. ठीक आहे, माझी लिस्ट काही संपणार नाही. आणखी पुढं जर पाहिलं तर आणखी मी सरांना 2 मिनटं मागेन. मला टाईमचं लिमिटेशन आहे. तर या ठिकाणी जे रविकुमार जोसेफ जे आहेत, पेरियारसारखे दिसत आहेत आणि फुलेंसारखी पगडी घातली आहे त्यांनी. आज दिवसभर आम्ही एकत्र आहे आणि आजचा दिवस विसरण्यासारखा नाही. खूप नॉलेजेबल पर्सन आहे, खूप काही शिकायला मिळालं मला त्यांच्याकडून. आहे त्यांना ऐकण्याचा मौका आहे. लक्ष्मण यादव सर, त्यांना खरं मी यूट्यूबवर त्यांचं पेरियारचं मतसुद्धा पाहिलं होतं की त्यांना पेरियारबद्दल काय वाटतं. अगदी सुरुवातीला, म्हणजे ज्यावेळी मी पुस्तक लिहायला सुरुवातही केली नव्हती त्यावेळेला मी त्यांचं लेक्चर पाहिलं होतं. खूप छान बोलतात सर पण. ठीक आहे. आणि सर्वांचे या ठिकाणी जमलेल्या लोकांचे सुद्धा आभार की त्यांनी, मी खूप सेन्सिटिव्ह टॉपिकवर बोललो आहे. खरं मला आश्चर्य वाटतं आहे, एकही दगड आला नाही, टोमॅटो आलं नाही. ठीक आहे, सर्वांचे धन्यवाद.